आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, आपल्या पुणे जिल्ह्याचे आदरणीय कर्तृत्ववान पालकमंत्री सन्माननीय अजितदादा यांच्या निधनाचं दुःख समजल्यानंतर उपस्थित सर्वच दादांवर प्रेम करणारी मंडळी, प्रथमतः सर्वांना नमस्कार. अजितदादा बरोबर ज्यांचा संपर्क आला तो अजितदादाचा होऊन गेला असं मला वाटतं. मी स्वतः वैयक्तिक 3 ते 4 वेळा अजितदादांना भेटलेली आहे. अजितदादांना काम सांगितलं, एखादी सर्वसामान्य महिला असू दे, काम सांगितलं, अजितदादा मागे बघणार, OSD ला सांगणार, हे बघ रे ही काय म्हणते, लाव फोन चल, असं प्रवृत्ती, अशी व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा. काम करतोय जे ब्रीद वाक्य आहे, काम करत आलोय, काम करत राहू, म्हणूनच नाही तर कर्तृत्वाने सिद्ध केलेलं, घड्याळाच्या काटाप्रमाणे धावणारं म्हणजे अजितदादा. माझ्या आधी अनेकांनी सांगितलं अजितदादा येणार म्हणजे प्रत्येकाला भीती असायची, कारण नेहमीच वेळेआधी यायचे. लोकांना नेत्यांची वाट बघावी लागते, परंतु इथे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून नेत्याची वाट बघायचे. मध्यंतरी दादा पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाला आले होते नारायणगावच्या. स्वतःची जागा स्वतः पुसून बसणारा नेता मी पाहिला, की नेता वक्तशीर नव्हता, तर नेता नीटनेटका पण होता. कार्यकर्त्यांनी पण शिकण्यासारख्या अनेक गोष्टी त्याच्यामधून होत्या. पक्षविरहित, पक्षाचे तर कार्यकर्ते दादांवर प्रेम करतात, पण पक्षविरहित प्रत्येक जनसामान्याने, दुःखित, शोषित, वंचित घटकाने प्रेम केलेलं नेतृत्व म्हणजे अजितदादा. प्रत्येक महिलेला वाटणारा आपला जर कोणी असेल, इथे कोणी कितीही असू दे कनेक्टेड, पण प्रत्येकाला वाटायचं मला अजितदादाला जाऊन भेटायचे, मी अजितदादाकडे गेलो तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर आज प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं व्यक्तिमत्व अचानक गेल्याने, अचानक एक्झिट झाल्याने प्रत्येकाला शॉक बसलेला आहे. खरं तर प्रत्येकाची मनस्थिती बोलण्यासारखी नाहीये. मी प्रचारामध्ये होते, आधी मी स्वतंत्र प्रचार चालू केला आणि खरं तर अतुल दादा, ही सगळी वरिष्ठ मंडळी यांच्या माध्यमातून खरं तर मला एबी फॉर्म मिळाला. अतुल दादांनी ज्या वेळेला मला एबी फॉर्म दिला त्यावेळेला माझ्या डोळ्यामध्ये अश्रू अवतरले आणि माझ्या डोळ्यासमोर जर कोण आलं असेल तर ते देव, माणसातला देव म्हणजे अजितदादा. कारण ज्याच्याकडे बघून काम करायचं तो म्हणजे अजितदादा. आणि अजितदादा म्हणजे फक्त काम बोलतं, हे सगळ्यांनी अनुभवलेलं नेतृत्व. आणि म्हणून खरं तर सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलेला खरं तर महिन्यापूर्वीच मला माणिकराव कोकाटे साहेबांनी सांगितलं की एबी फॉर्मच्या यादीमध्ये तुझं नाव पहिलंय. जे अपेक्षित आहे, जो अपेक्षित असं अजितदादांना काम करतो, त्या नेतृत्वाला, त्या कर्तृत्वाला सन्मान देणारा अजितदादा. आता अजितदादा गेले याच्यावर विश्वास बसत नाही, कारण आजही ते आपल्यासाठी येणार होते. अतुलदादा त्या दिवशी स्टँडवर मनसरचे एक सर्वसाधारण गृहस्थ भेटले, ज्येष्ठ व्यक्ती, मनसरचे होते ते, मला नाव देखील माहिती नाही, आपला तो साधा नोकियाचा फोन त्यांच्याकडे होता. ते म्हणाले मी अजितदादाचा खूप मोठा फॅन आहे ताई, आणि अजितदादा इथे सभेला येणार तर मला त्यांना ऐकायचंय, पण तुम्ही मला एक आठवणीने कॉल करा की मला अजितदादांना ऐकायला यायचंय. अजितदादांचा शब्द आणि शब्द प्रमाण होता. प्रत्येकाला उत्सुकता असायची, प्रत्येकाला भावणारा अजितदादा होता की अजितदादा काय बोलताय. अजितदादाची प्रत्येक हालचाल मार्गदर्शक असायची आणि ती प्रत्येकाला एक दिशा देणारी असायची. खरं तर एक दिशादर्शक नेतृत्व. मला वाटतं आपल्या या जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि ती ठामपणे ते निभावत होते. मला वाटतं या पालकमंत्री पदाला कोणाची तरी नजर लागली, कारण आपलं पालक गेला, आपला सगळ्यांचा बाप गेला. पूजाताईंनी सांगितलं जेव्हा बाप जातो ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रत्येक माणूस पोरका होतो, आणि पोरका झाल्यानंतर खांद्यावरची जबाबदारी येते ना, ती सांभाळण्याची ताकद जरी आपल्यात असेल तरी एक ऊर्जा आपण गमावलेली असते. आणि मला वाटतं अजितदादा म्हणजे प्रत्येक बहिणीला, प्रत्येक लाडक्या बहिणीला, प्रत्येक सर्वसामान्य दुःखित, शोषित, वंचित घटकातल्या महिलेला खऱ्या अर्थाने आपल्या भावानंतर जर कुठला दादा जवळचा वाटत असेल ना तर तो अजितदादा. संकट कितीही येऊ दे,
सगळ्यांना संधी देणारा एक दादा होता आणि दादाला सर्वच मायमाऊलींच्या वतीने मनपूर्वक आदरांजली वाहते आणि थांबते. ओम शांती.